आपण वर्कशॉपमध्ये आहोत. इथं कुठून आले अमावस्या, रात्र, विहीर आणि तुझी ती भूतं? आता यावेळी सोळा यात रुतलाच कसा? जेव्हा काही इथं तुझ्या सांगितलेल्या घटनेपैकी एकही घटक उपस्थित नाही आहे, तर याची ही अशी प्रतिक्रिया झालीच कशी? गौतमचा प्रश्न योग्य होता. या एका साधारण प्रतिक्रियेने निरंजनला देखील रात्री घडलेल्या घटनेवर संशय निर्माण झाला. पण अचानक त्याने एक धागा पकडला. गौतम, मी तुझा मित्र आहे आणि तुझ्या शब्दांवर पुरेपूर विश्वास आहे. जे काही घडलं ते अनपेक्षित आणि विलक्षण आहे. जसे की आता ऐकलेली माझी आणि सखारामची घटना. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचं झालंच तर या साधारण सोहळ्यामध्ये भौतिक दृष्टीने ही टणक काच भेदण्याची शक्ती नाही आहे. पण या सृष्टीमध्ये हजारातून एक क्षण असा असतो जिथे करोडो वर्षे दूर असलेले धूमकेतू नियतीने योजलेल्या आणि आखलेल्या मार्गावर येऊन धडक घेतात, ज्यामध्ये एक अतिविशाल तर दुसरा अतिसूक्ष्म. तोच लहान धूमकेतू जर विशाल धूमकेतूच्या त्याच कमकुवत भागावर जाऊन धडकला, जेथून तो दुभगण्याची आणि त्याचे तुकडे होण्याची शक्यता असेल, तर त्याचे कोलाईड होणे लिखित असते. त्याचप्रमाणे कोणास ठाऊक या काचेच्या निर्मितीच्या वेळी वर्करने हाच भाग त्वरित थंड केला असावा, किंवा याच भागावर त्याने काम केले नसावे आणि त्याच कमकुवत जागेवर हा सुळा जाऊन टेकावा. हे ऑड नसू शकते का? नियती आपल्या अनेक पद्धतीने अनेक मार्गाने इशारा देते, आपलं मार्गदर्शन करते. मी जी घटना ऐकवली आणि घटनेमध्ये आणि तुझ्या घटनेमध्ये एक असं साम्य आहे, ज्या साम्यामुळे किंवा त्याच्या उल्लेखामुळे हा सुळा कार्यशील झाला आहे. म्हणजे तुला म्हणायचं आहे की उर्मिलासोबत जे घडत आहे त्यामागे एखाद्या वेगळ्या ताकदीचा हस्तक्षेप असेल तर? निरंजनचे विधान ऐकताच गौतमने खुर्ची सोडली. निरंजन, आजवर मी तुला या वर्कशॉपमधील आणि माझ्याही आयुष्यातील सर्वात हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती समजत होतो. पण तू या अशा भंपक गोष्टींना खतपाणी घालतोय बघून माझं तुझ्या बाबतीत असलेलं हे मत आता बदलत चाललंय. मला वाटतं मी आता निघायला हवं. गौतम, एक क्षण थांब. तू उर्मिलाला घेऊन पुन्हा डॉक्टरकडे जाणार आहेस का? तेथे काय निष्पन्न होणार? मी तिला मानसोपचार तज्ज्ञांना दाखवणार आहे. त्यांच्याकडे तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि नाही मिळेल तर? निरंजन देखील खुर्ची सोडून उभा राहिला. गौतम, कोणीही बालबोध व्यक्ती सुद्धा हे सांगेल की उर्मिलासोबत जे घडतंय ते अनैसर्गिक आणि अमानवी आहे. तरीही तुला तुझ्या शंकेचं निरसन करायचं असेल तर करून घे, आणि त्यातूनही काही निष्पन्न नाही झालं तर मी आहेच. आपण वेगळा मार्ग अवलंबून बघू. गौतम काही न बोलता निघून गेला. आज मंदिरात स्वच्छतेची कामं सुरू होती. तेव्हा मंदिराच्या दारामधून उर्मिलाने देवाच्या स्निग्धरूप मूर्तीचे दर्शन घेतले आणि घराकडे जायला पावले वळवली. आज मंदिराची एक तरी पायरी चढावी अशी तिची मनोमन इच्छा झाली होती. त्यामध्ये कुठलीही हाव नव्हती, पण काल जे तिने अनुभवलं तो मनावरील भार हलका झाला होता जेव्हा तिने मंदिरात प्रवेश केला होता. तेच तिला पुन्हा अनुभवायचं होतं. मंदिराच्या सभोवताली जुनी रहिवाशी वसाहत होती. गौतमने घेतलेलं घर वस्तीपासून बऱ्याच अंतरावर होतं, जिथे भोवताली प्लॉटिंग आणि त्या प्लॉटमध्ये रानटी झोडपं आणि गवत माजलं होतं. वस्ती घरे सुटल्यावर डांबरी रस्त्याने काही अंतरावर गौतमचं घर होतं. उर्मिलाने घराकडं आपलं मार्गक्रमण सुरू केलं. आकाशात गडद काळे ढग हळूहळू आपलं वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होते. निळसर निरभ्र आकाशाला त्यांनी पिशाची वेढा टाकला होता. काळ्या पाटीच्या डांबरी रस्त्यावर उर्मिला भर दुपारी एकटीच चालत जात होती. मागे वळून जेव्हा तिनं पाहिलं तेव्हा वस्ती आता आडवळणी जाऊन दिसेनाशी झाली होती. दुरून येणारे माणसांचे, गाड्यांचे, जनावरांचे देखील आवाज आता बंद झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट रानटी झाडी माजली होती. रुई, एरंडेल, धोत्रा, अगदी सगळं काही विषारी आणि दाहक होतं. नाकामध्ये गाजर गवताचा उग्र कडवट वास घुमत होता. मागे आणि पुढे दोन्हीही बाजूने रस्ता अगदी सामसूम पडला होता. मोकळ्या रस्त्याने मंद वारा भूतासारखा वाहत होता. उर्मिला आपली नजर रस्त्यावर रोखून एक एक पाऊल पुढे टाकत मार्गक्रमण करीत होती. बेसावध उर्मिला या भर दिवसात स्वतःला सुरक्षित समजत होती, पण तिचा हा भ्रमनिरास लवकरच होणार होता.
उर्मिलाच्या पावलांच्या टपटप आवाजाखेरीज एक नवा आवाज सभोवतालच्या सृष्टीमध्ये तग धरीत होता. हवेने झरझरणाऱ्या पानांची वळे डावी उजवीकडे झुलत होती. गवताच्या झुडपाच्या पोकळीमधून संधीफाटीतून उन्हाळ वारा भूतासारखा वाहत होता. अकस्मात रीतीने आकाशात पक्ष्यांचा थवा किलकिल करत ती झाडी सोडून उडून गेला. त्या जागेवर उडणारे कावळे देखील विचित्र आणि दिशाहीन भरकटत उडू लागले. काही तर हवेत उडणे क्षणभर विसरले. खाली पडणार ते आधीच पंख पसरून दूर उडून गेले. दोन्ही दिशेने पक्षी नाहीसे झाले. हे अजब होतं. सृष्टीत जशी मळभ होती तसेच मनावर आता नैराश्याचे घण दाटून आले होते. एक काळभोर अंधुक छटा सभोवताली पसरत होती. झाडांचे नैसर्गिक रंग उडून फिके पडले होते. उर्मिलाची पावले थांबली. उर्मिलाने दोन्ही बाजूने मान वळवून कानोसा घेतला. तीच भीती आता मनाच्या खोल तळामधून डोकं वर काढत होती. आजूबाजूला तिच्याही व्यतिरिक्त कोणीतरी आडून वावरत असल्याची तिला चाहूल लागली. हवेने हलणारा हा वृक्ष देखावा फसवा नव्हता, पण त्याच हालचालीमध्ये एक कृत्रिम आणि एक वेगवान हालचाल घडत होती. जसं काहीतरी झाड झुडपामध्ये उर्मिलाचा पाठलाग करते. उर्मिला सावध झाली. तिला कळून चुकलं. आपल्या सभोवताली संकट आलं आहे आणि आता ते अगदी जवळ येऊन ठेपलंय. उर्मिलाने तशीच पावलं पुढे वाढवायला सुरुवात केली. रस्ता काही केल्या संपेना झाला. पुढे दुतर्फा झाडांची उंची अधिक वाढत होती. गवताचे पाते चक्क रस्त्यावर सुकले होते. गौतमच्या घराचे अंतर फार दूर नव्हते, पण 10 मिनिटं चालून देखील उर्मिलाला घर नजरेस पडत नव्हते. उर्मिलाची धाकधूक वाढली. त्वचेच्या रंध्रातून घाम फुटला. घशाला कोरड पडू लागली. श्वासोश्वासांची गती वाढली. रस्त्याला पुढे एक वळण आलं. जे काही तिच्या मागावर होतं त्याच्या हालचाली आता गोठल्या होत्या. मंद होऊन बंद पडल्या होत्या. जर या अडवणी जागेवर आपल्यासोबत काही अघटित घडलं तर कोणालाही त्याचा थांग पत्ता लागायचा नाही. कोणी शोधाशोध केलीच तर कोणास ठाऊक बेवारस महिलेचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडून यायचा. नको ते भयंकर जीव घेणे विचार मनाला दंश करीत होते. अंगातून भीतीची लहर दौडत होती. हात पाय गारठून जात होते. याच विचारात अचानक उर्मिला जशी समोर आलेल्या वळणावर वळली त्याच जागेवर काळ्या रस्त्याच्या मधोमध उर्मिला थक्क गोठून उभी राहिली. समोरील देखावा बेभत्स भयान विक्षिप्त होता. मन हिलावून टाकणारा होता. अशावेळी कोणत्याही सदृढ प्रौढ व्यक्तीचे देखील धाबे दणाणतील जेव्हा तो भर रस्त्यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं एक निश्चल कलेवर पाहिल. उजवा हात सरळ डोक्यापासून वरती पसरला होता. त्यावर चेहऱ्याची उजवी बाजू ठेवली होती. पाय वेड्यावाकड्या अवस्थेत पडले होते. अंगातील सदरा रक्ताने लाल भडक माखला होता. डोक्याच्या भोवताली रक्ताचं तळं साचलं होतं. याच्या शरीरावर कुठं आणि किती भीषण जखम असेल याची कल्पना देखील उर्मिला करू शकत नव्हती. उर्मिलाच्या अंगाला भीतीने कंप सुटला. ती मागे पुढे मदतीच्या आशेने वळून बघत होती. तिच्या पुढ्यात पडलेलं ते कलेवर किंचितही हालचाल करीत नव्हतं. मानवधर्म म्हणून उर्मिला नाईलाजाने त्याच्या दिशेने चालत निघाली. जर तो जिवंत असेल तर ती मदतीसाठी कोणाला ना कोणाला नक्की पुकारणार होती. उर्मिला त्याच्या जवळ जाऊ लागली. त्याच्या जवळून होत पुढे तिची घराची वाट होती. उर्मिला त्याच्या पायांच्या दिशेने समोर आली. समोर येताच तिने पदराचा बोळा तोंडात कोंबला. डोळे विस्फारले. डोळ्यांच्या नसानसात रक्त उतरलं होतं. जमिनीवर पडलेल्या त्या माणसाचा चेहरा अर्धा जळून करपून खाक झाला होता. गालफड जळून कवटीची हाडं दिसत होती. तोंडातील दात दिसत होते. चेहऱ्याची खालची बाजू रक्तबंबाळ झाली होती. हा बेभत्स किळसवाणा देखावा उर्मिलाच्या नाजूक मनावर खोल कोरला जात होता. ती त्या देखाव्यावरून आपली नजर हटवू शकत नव्हती. सर्वांगाला कंप सुटला होता. त्याचा चेहरा जरासाही ओळखीचा वाटत नव्हता. उर्मिलाने मन बळकट केले आणि जागेवर पाठमोरी वळली. जशी उर्मिला आपल्या मार्गावर वळली तसा मागून एक आवाज आला. उर्मे. आवाज अतिशय हुकुमी होता. उर्मिलास त्या आवाजाने मागे वळून बघण्यास प्रवृत्त केले
आणि उर्मिला जागेवर वळली. पण जे समोर दिसलं ते अनपेक्षित होतं. जागेवरील तो मृतदेह नाहीसा झाला होता. रस्त्यावर ना रक्ताचा पाठ होता ना त्या माणसाचं कलेवर होतं. वेळ अतिशय मंद झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडांची हालचाल आता संथ झाली होती. भयभीत गोंधळात पडलेली उर्मिला जशी पाठीमागे वळली तोच तिच्या अंगावर तो धावून आला. तोच भयंकर चेहऱ्याचा मुडदा. आपले दोन्ही हात हवेत उगारून त्याने उर्मिलाच्या नरडीचा रोख धरला. त्याच्यात संताप, क्रौर्य, तिरस्कार दाटून भरला होता. तो ओरडला. त्याने गर्जना केली, उर्मे, तुला मी घेऊन जाणार. आणि जसा तो उर्मिलाच्या अंगावर आला, उर्मिला आपला तोल जाऊन चेहरा झाकत जोरदार किंचाळली. आरडाओरडा करू लागली. हातपाय झाडू लागली. कोणीतरी तिचे दंड हात पकडले होते. कानावर आवाज पडत होते, पोरे, पोरे, मी आले. उर्मिलाने मिनिटभर तरी गोंधळ थांबवला नाही. तिला सावरायला वेळ लागला. घामाने निफतलेली उर्मिला जेव्हा समोर बघते तेव्हा तिला विखुरलेल्या केसांची, वेडावलेल्या अवताराची सुलभा आजी दिसते. घाबरू नग, म्या पळवून लावलाय त्याला. चल चल, उठ लवकर, चल इथून. सुलभा आजीने मुठीतील काही उंबराची हिरवी कच्ची फळं तिथेच टाकून दिली. इडापिडा दूर पळू दे. सुलभा आजीला पाहताच उर्मिलाला हायसं वाटलं. तुम्ही? वेळ नाही पोरे, चल तुला घरी सोडते, नाहीतर तो ऐकेल सगळं आपलं. चल. उर्मिलाला रस्त्याच्या कडेला एक डांबरी वाफाळता द्रव गटारीमध्ये उघळताना दिसला होता. सुलभा आजी उर्मिलाला सोबत घेऊन गौतमच्या घरासमोर आली. गण्या कामावर गेला होता. गौतम अजून घरी आला नव्हता. इतक्यात तो येणार होता आणि उर्मिलास घेऊन तो डॉक्टर भालेरावची भेट घ्यायला जाणार होता. दुरून घर दिसलं. त्या निर्जीव भिंती दिसल्या. तो परिसर दिसला आणि गौतमचं घर उर्मिलेकडे नजर रोखून पाहताना दिसलं. ये उर्मे, ये, तुझीच वाट बघतोय. असाच आवाज उर्मिलाच्या कानावर पडत होता. तू आता आत जा, गौतम येईलच इतक्यात. नाही, मला एकटीला आत नाही जायचं. तो आतमध्ये असेल. तो आतमध्ये असेल. तुझा नवरा होय ना? सुलभा आजीने उर्मिला समोर प्रश्न मांडून तिला धक्का दिला. सांगण्यात वेळ नाही. मी या घरात येणार नाही. मी या घरात आली तर त्याला सगळं कळून जाईल. तू जा. तो आता येणार नाही. तो तुझ्यावर थेट घात करू शकणार नाही. तुझं मन घट कर पोरी. त्याला तुझ्यावर ताबा हवाय. तो मिळू देऊ नका, नाहीतर घोर अनर्थ होईल. गौतमावर विश्वास ठेव. जा, आज जा. सुलभा आजी वेडी नाही हे सिद्ध झालं होतं आणि ती कोणी साधारण व्यक्तीसुद्धा नाही हे सुद्धा उर्मिलाला कळून चुकलं होतं. गौतम इतक्यात येणार होता. उर्मिला घरात जाईपर्यंत सुलभा आजी फाटकावर उभी रस्त्यावर नजर रोखून होती.